माझे आई वडील स्वतः कामगार होते. एका कामगार क्षेत्रात माझे वडील माझगाव डॉकमध्ये काम करायचे. माझी आई इंडियन नेव्हीमध्ये कारकून होती. नंतर ती गॅझेटेड ऑफिसर झाली. त्या काळामध्ये 8,000 आणि 9,000 10,000 असा पगार असायचा लोकांना. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला मी स्वप्न बघायचो की मी उद्योजक होईन आणि एक 10 बाय 18च्या खोलीमध्ये राहणारा मी मराठी माणूस ज्याच्या मागे कोणाचं पाठबळ नाही, अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला मी व्यवसाय करायचं ठरवलं आणि मी जेव्हा लोकांकडे पैसे मागायला गेलो, माझ्या नातेवाईकांकडे पैसे मागायला गेलो, तसं सावंत साहेबांनी जसं सांगितलं तसंच मला लोकांनी उत्तरं दिली, अरे गपचूप नोकरी कर, धंदा बिंदा करणं मराठी माणसाचं काम नाही. पण मला आजही आठवतं, माझी आज आई हयात नाहीये, पण ती मला नेहमी सांगायची की प्रसाद स्वप्न बघ, स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत. आणि त्याच विचाराने मी एवढा प्रेरित झालो होतो की स्वप्न बघायचं, ते स्वप्न बघताना विचार करायचा नाही आणि ते दृढ निश्चय करायचा की हे स्वप्न मी पूर्ण करीन आणि त्या माध्यमातून यश मिळतं याची मला पूर्ण खात्री आहे.